माझ्या बहिणीच्या हाताने रिबीन कापून माझ्या बहिणीच्या हाताने गृहप्रवेश या ठिकाणी केलेला आहे. आम्ही जागर गात्याचा या ठिकाणी केलेला आहे. तर मला नाव ठेवत असतील. तुम्ही मराठा कुटुंबातून जन्माला आलात. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो ठेवलात. आपण म्हणतो जे आज मी आहे ते देवामुळे आहे, ह्याच्यामुळे आहे. पण मला असं म्हणायचं की जे आपण आज आहोत ते आपल्या स्वकर्तृत्वावर आहोत. सावित्रीबाई फुले आणि वटपौर्णिमा करणारी जी सावित्री आहे, जी वडाच्या झाडावर तिचा नवरा गेला पडला, मग तिनं यमाच्या मागे लागून आपल्या नवऱ्याचे प्राण वाचून आणले. आपण बघायला तर हे सगळं नव्हतंच, पण जे सावित्रीबाईंनी आपल्यासाठी केलंय, आज ती वेळ कुणावर येऊ नये. वैचारिक पात्रता बदलल्यामुळं मी वडाला फेऱ्या घातलेल्या नाही. कोण बघितले 7 जन्म, 8 जन्म खरा. त्या सत्यवनाच्या सावित्रीला मानणाऱ्या बाया खराताकडे गेल्या आणि या सावित्रीबाई फुलेला मानणाऱ्या बाया प्राध्यापिका झाल्या, डॉक्टर झाल्या, शिकल्या, सवरल्या आणि तुमच्या आमच्या सगळ्याला. त्यावेळेस जर सावित्रीबाईंना अंगावर सेन झालं नसतं तर आज ह्या बाया डॉक्टर प्राध्यापिका झाल्या नसत्या. समाजात दिवे येते आणि या दिव्याची संख्या वाढणं आपल्या गरजेची आहे. म्हणून या तुमच्या माध्यमातून हे केलं तर काय होतं, लोकांच्या मनात भय निघून जायचं. देवा ब्राह्मणाशिवाय वास्तू होऊच कशी शकते झाला का. आणि वास्तू झाली गोंधळा सांगते हो त्याच्याशिवाय वास्तू होऊ शकते आणि आम्ही केली आहे. त्यावेळेस कुठला देव आला होता, कोणता देव होता? पोलीस देव वाटायचे आपल्याला, डॉक्टर देव वाटायचे. त्यावेळेस हे शिक्षण घेतलेले संपूर्ण माणसं विद्वान वाटायचे, ते देवरूपी वाटवायचे. पण देव कुठं होते? देव कुठं होते? देवाचे मंदिरं टाळे ठोकले होते आणि सताड उघडे 24 तास दवाखाने होते. माणसाला तिथं टाकायला जागा नव्हता, घेण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा पुरेसा कमी पडत होता. त्यावेळेस देव कुठं गेला होता? ही वास्तू अशांत असते. कशामुळं? इथं शूद्र लोक आलेले असतात, हे सगळे लोक वास्तू अशांत राहत आणि राहण्यासाठी वास्तू अपवित्र असते. आणि मग या अशा वास्तूला पवित्र कसं करायचं? ब्राह्मणाचे ते पाय लागले पाहिजे आणि ब्राह्मणाचे पाय लागले की आमची वास्तू पवित्र होते. म्हणजे ब्राह्मणाच्या पाय लागण्यात आम्ही पवित्र होत असतो तर म्हणजे आम्ही स्वतःला अपवित्र समजतो आणि त्याचे पाय लागले की आम्ही पवित्र होतो. ही धारणा आम्ही जाणीवपूर्वक नाकारलेली आहे. म्हणून आम्ही आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये ब्राह्मणाला घेत नाही. भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणाची जेवी. नैवेद्याच्या आळ वेचे ठाकणी सकळ, तुका मने जड मजन राखावे दगड. तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की भुकेल्याला जर आपण अन्न देत नसाल आणि मेल्यानंतर आपण त्याच्या पिंडदानासाठी म्हणजे मेल्यानंतर तेरवीचा कार्यक्रम करून आपण जर सर्वांना जीव घालत असाल तर त्यावेळी जेवणाला काय महत्त्व आहे. आणि एखाद्या भुकेल्या माणसाला आपण ज्यावेळेस त्याला भूक लागल्यावर अन्न देतो त्यावेळेसचं काय महत्त्व आहे. या दोहांचा ज्यावेळेस आपण फरक जाणून घेतो त्यावेळेस त्या आपल्याला भुकेची आणि त्या अन्नाची चव ही त्यावेळेस लक्षात येते. खरं महत्त्व भुकेल्याला अन्न देण्यामध्ये आहे असं या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणत असतात. सर्व भाग्यहीन असे सांभाळिलो दिन, पायी संताचे मस्तक असो जोडोनी हस्तक. जाणे तरी सेवा दिन दुर्बळांची देवा, तुका मने जीव समर्पण भाकी किव. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेंच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. उपकारी नेने परिनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. भूत दया गाई पशूंचे पाळण, तानेल्या जीवन वन माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परमपद बळ वैराग्याचे. या अभंगातून आपल्याला संत तुकाराम महाराज सांगतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आपला जो काही आपला धन संपत्ती आपण सांभाळतो किंवा धन माया जी गोळा करतो ते उत्तम व्यवहारातून आपण जमा केली पाहिजे. त्याचबरोबर उत्तम विचारे वेंच करी. आपले जे विचार आहेत ते सदा आपण उत्तम प्रकारचे विचार ठेवले पाहिजेत. उत्तम धन गोळा केलं पाहिजे किंवा मग स्वकर्तृत्वातून स्वकष्टातूनच ते धन आपण जमा केलं पाहिजे. त्याच प्रकारे जो काही आपण धन साठा जमा करतो, उत्तमची गती तो एक पावेल. जर आपण उत्तम काम केलं, उत्तम कर्म केलं तर तो जो काही त्याचं फळ आहे ते उत्तमच मिळणार आहे. उत्तम भोगील जीवखानी त्यांनी सांगितलेलं आहे. उपकारी नेने परिनिंदा. उपकारी परिनिंदा ही करायची नाही.
वाईट कुणाचा विचार करायचा नाही. परस्त्रिया सदा बहिणी माया, त्यांनी असं सांगितलेले आहे. परस्त्रीला आपण बहिणीप्रमाणे मानलं पाहिजे. त्याचबरोबर भूतदया गायी पशूंचे पालन, पशुधनाचं आपण पालन केलं पाहिजे. मग गाय असेल कुठलाही असेल, त्यांचा नाश नष्ट न करण्यापेक्षा त्यांचं पालन आपण करणं हे आपलं कर्तव्य असं ते म्हणतात. ताणलेल्या जीवन वन माझी, ताणलेल्यानं जर आपण जीवन दिलं, तहान लागलेल्या माणसाला जर आपण पाणी पाजलं तर आपल्या जीवनाचा तो सार्थक होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, आपण कोणाचं वाईट विचार करायचं नाही. आपल्या आचरणामध्ये सद्गुण सद्विचार हे आपल्या आचरणामध्ये ठेवायचे आहेत. वाढवी महत्व वडिलांचे, हे जर आपण सगळ्याप्रमाणे जर व्यवस्थितरित्या पालन केलं तर आपल्या वडिलांचं महत्व वाढणार आहे. आपलं जे काही आचरण आहे, आपले विचार आहेत, आपलं धन संपत्ती आहे, यातून काय होणार आहे, तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ. व्यवस्थित आपण जर कार्य केलं तर आपल्याला ह्याचं फळ म्हणजे आपण जसं म्हणतो कष्टाचं फळ मिळणार आहे. त्याच पद्धतीत त्यांनी देखील सांगितलेलं आहे परमपद बळ वैराग्याचे. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज. मंडळी, सध्या आपण आहोत अहमदपूर शहरातील वकील कॉलनीमध्ये. तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे जो ही कुटी आहे, ज्याला आपण घर म्हणतो, आणि अनेक वेळा मी अशाच प्रकारचे वास्तुशांतीचे कार्यक्रम पाहिलेले आहेत, गृहप्रवेशाचे कार्यक्रम पाहिलेले आहेत. मात्र हे जे घर आहे ज्यांनी उभारले त्यांचं नाव आहे प्राध्यापक गोविंद घोगरे सर आणि प्राध्यापक हिरा घोगरे मॅडम. या दाम्पत्याने अशा पद्धतीने एक गृहप्रवेश हा कार्यक्रम आयोजित केला होता की तुम्हालाही आगळा वेगळा वाटेल. काय आहे हे आगळा वेगळा? आणि वास्तू शांती तर सगळीकडे एकसारखीच असते. मग ते म्हटलं की हिंदू धर्मामध्ये या कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काय असतं त्यामध्ये की विधिवत पूजा, होम हवन, देवी देवतांचा मांडलेला संपूर्ण पूजापाठ. परंतु या सगळ्या गोष्टींना घोगरे कुटुंबियांनी चक्क फाटा दिलाय. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या गाथा वाचन करून या गृहप्रवेशाची सुरुवात करण्यात आलेली आहे. काय आहे नेमका उद्देश हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ही मंडळी जी आहे गोविंद घोगरे सरांच्या या निवासस्थानी येऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. आणि आपण या कालिंदा निवास या गृहप्रवेशामध्ये आपण या कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत. आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर पद्धतीचं या ठिकाणी हे जे घर उभारण्यात आलेलं आहे आणि गाथा पारायण या ठिकाणी झालेलं आहे. महाराज मला मध्ये प्रवेश करताच भेटलेत. काय झाले नेमकं, काय सांगत आहे? गाथा पारायण म्हणजे तुकाराम गाथेचं पारायण झालं 7 दिवसापासून. आज सांगता झाली आणि त्याने वास्तुशांतीमध्ये सांगता झाली गाथेची आणि प्रसाद जेवण चालू झालं. व्हेरी गुड. मी प्राध्यापक गोविंद घोगरे सर आणि मॅडम हिरा घोगरे मॅडम यांच्याकडे मी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता याच ठिकाणी अनेक वेळा आपण वास्तुशांतीच्या कार्यक्रमामध्ये गेलेलो आहोत. गृहप्रवेश आणि वास्तुशांती म्हटलं की अनेक प्रकारचे त्या ठिकाणी पूजापाठ केलेले असतात. परंतु तुम्ही बघा, हे या ठिकाणी संपूर्ण महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. विशेष म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाचं या ठिकाणी पाठांतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी कोणत्याही देवी देवतेला थारा देण्यात आलेला नाही. मग हे नेमकं का सुचलं असावं, कशा पद्धतीने ही संकल्पना आली असावी प्राध्यापक गोविंद घोगरे सरांना, म्हणून मी त्यांच्याकडे आज आलेलो आहे आणि जाणून घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सर इकडून या, तुम्ही इकडे या, तुम्ही इथे या. हां सर, आपण आज जो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गृहप्रवेशाचा, या संदर्भात मी तुम्हाला काही प्रश्न विचारण्यासाठी आलेलो आहे, जेणेकरून महाराष्ट्रातल्या अनेक विद्वानांपर्यंत हे पोहोचविण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण शेकडो नाही तर हजारो कार्यक्रमांमध्ये मी आजपर्यंत प्रवेश केलेला असा बघितलेला आहे. परंतु तिथे वास्तुशांती किंवा गृहप्रवेश म्हटलं की एक वेगळ्या पद्धतीची पूजा अर्चा, होम हवन हे असतं. परंतु तुमच्या इथे आल्यानंतर मी बघतोय संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, मा जिजाऊ, संभाजीराजे, महात्माजी फुले, त्याचबरोबर
आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेमकं कसं सुचलं की या महापुरुषांच्या विचारांची जी आपण पूजा केलेली आहे या ठिकाणी, हे नेमकं कशा पद्धतीने सुचलं हे मला जाणून घ्यायचं आहे. सर, सर्वांना जय जिजाऊ. आज मी आत्ताच मग एक अभंगचं पठण केलं होतं आणि तो अभंग असा होता की जोडून या धन. माणसाच्या मूलभूत गरजा असतात 3: अन्न, वस्त्र आणि निवारा. तर हे निवारा बनवण्याचं काम आम्ही छोट्या चांगल्या पैशातून आम्ही हा निवारा बनवण्याचं कार्य या ठिकाणी केलेलं आहे. मग तो निवारा बनवत असताना, तो निवारा पूर्ण झाला असताना, ती वास्तू पूर्ण झाल्या असताना त्या वास्तूची शांती करावी लागते आणि ती शांती ब्राह्मण देवाच्या हस्ते ती पूर्ण करावी लागते. ही एक ग्रामीण भागामध्ये रूढ आहे. पण वैचारिक पात्रतेवर विचार केल्यानंतर मला असं कळलं की घर बांधायचं, आपण घराची संपूर्ण बेजारी आपण करून घ्यायची आणि फक्त त्यांचे पाऊल लागल्यानंतर घर पवित्र होतं. यामध्ये काय मोठी जादू असेल? मला प्रश्न पडला सर. मग ती शांती करत असताना आळवणी, विनवणी, ओवाळणी, सौभाग्य, दुर्भाग्य म्हणजे करंटी, सौभाग्यवती, ह्या सगळ्या बाबी आल्या. मी गावाकडे एक असं छोटंसं घर बांधलं, टाकळगाव येते, आणि त्या घराच्या इनॉग्रेशनच्या वेळेस माननीय प्राध्यापक शेळके सर होते आणि मी त्या घराचा गृहप्रवेशसुद्धा, माझी 100 वर्षे पूर्ण झालेली ही आजी आहे, त्या आजीच्या हस्तेच माझ्या घराचा गृहप्रवेश मी त्या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. आणि या घराचा गृहप्रवेश पूर्ण करत असताना ज्यांच्यामुळं मी नोकरीला लागलो, ज्यांच्यामुळं मी समाजामध्ये आज व्यवस्थितपणे वावरतोय, ज्यांच्यामुळं माझी बायकोसुद्धा आज नोकरी करते, ज्यांच्यामुळं आज आपण सर्वजण या ठिकाणी गुण्यागोविंदानं राहतोय, कारण आपण पाहतोय जग हे कोणत्या खाईमध्ये सध्या जात आहे आणि त्याला तारायचं काम फक्त हा 1 नंबरचा ग्रंथ करतोय. तो ग्रंथ म्हणजे भारताचं संविधान. आणि त्या संविधानाचं मी या ठिकाणी वाचन करतोय, पठण करतोय. मी त्या संविधानामधून मी माझी माहिती वाढवण्याचं काम करतोय, गाथ्याचं पठण करतोय, गाथ्याचं ज्ञान मी माझ्याकडं घेतोय आणि त्याचं अवगत करून मी समाजाला काय देऊ इच्छितोय, मी प्रयत्न करतोय. प्रगल्भ विचार माणसाचा असणं आवश्यक आहेच, पण त्या प्रगल्भ विचारातून आपण प्रगल्भतेकडे जाणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरत असतं. माझे 5 चुलते आज या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही 5 भावंड, माझ्या वडिलांना 5 भावंड, माझे वडील, माझी आई गेली, माझ्या आईचा फोटो मी या ठिकाणी लावलेला आहे. राष्ट्रसंत तुकाराम महाराज, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, माझ्या आईच्या फोटोंचा 7, आईचा फोटो 7वा आहे आणि माझ्या आईची 7 मला आहे. हा एक वेगळा विचार घेऊन मी आपल्यासमोर आजच आलोय अशातला भाग नाही आहे सर. मी फार पूर्वीपासून संभाजी मराठा सेवा संघाचं काम करतोय. मी पूर्वी छावामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि आत्ता मी प्राध्यापक असल्यामुळं विचार करून विचाराला थारा देणं हे माझं कर्तव्य, परम कर्तव्य समजतो. मी थोराचा मान अवश्य राखतो. माझ्या बहिणीच्या हाताने रिबीन कापून माझ्या बहिणीच्या हाताने गृहप्रवेश या ठिकाणी केलेला आहे. माझी पुतणी, माझ्या भावाची मुलगी, तिच्या हाताने या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. माझा भाऊ आणि भाऊजाई या ठिकाणी पूजा करतात, या ग्रंथाची आणि या थोर संतांची पूजा करतात. यासारखं महत्भाग्य दुसरं कोणतं आहे? कोणता ब्राह्मण मला पूजा करण्यासाठी लागेल? हे माझे दाजी आहेत गोविंद महाराज पाटील, यांच्या हस्ते 7 दिवस आम्ही जागर गाथ्याचा 7 दिवस आम्ही जागर गाथ्याचा या ठिकाणी केलेला आहे. आणि 8व्या दिवशी ही पूजा या ठिकाणी अशा पद्धतीनं मांडून आम्ही आपल्या सर्वांना बोलवून आपल्याकडून आपल्याला समजावून सांगण्याचा छोटेखानी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणखी दुसरं काही नाही. धन्यवाद. जय जय. सर मी प्रश्न विचारणाऱ्यापैकी पत्रकार आहे. हा तुमचा जो प्रवास आहे खऱ्या अर्थानं प्रवाहाविरुद्ध प्रवास आहे. मग आता तुमच्या कार्यक्रमाला इथे आलेली मंडळी, तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील किंवा अजून इतर राजकीय क्षेत्रातील असतील, सामाजिक, धार्मिक, सगळ्याच, मग ते आल्यानंतर त्यांना सुद्धा हे वेगळं चित्र दिसलं असणार निश्चितच. मग त्यांची धारणा इथं काय झाली, त्याच्यामध्ये काय नेमका संदेश तुमच्याकडून त्यांनी घ्यावा की प्रवाहाच्या विरुद्ध तुम्ही प्रवास करता, त्याबद्दल काय सांगाल?
सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, खरं माझं की माझंच खरं, हे दोन प्रश्न आहेत. फार साम्य आहे या दोन्हीमध्ये, पण दोन्हीमध्ये फार विषमता आहे. तुम्ही पत्रकार आहात हे मला माहिती आहे, मला ज्ञात आहे, पण माझंच खरं म्हणणाऱ्यापैकी मी नाही, समाजाने जे म्हणलं तेही खरं म्हणणाऱ्यापैकी नाही. मी त्याला चाळतो, सत्याच्या चाळणीत टाकतो, जे सत्यामध्ये उतरतं ते मी वेचतो, त्याचा मी स्वीकार करतो. मी करतोय ते सत्य करतोय हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी घ्यावं किती, त्यांनी तोलावं किती, त्यांनी जोपासावं किती, हा प्रश्न त्यांचा आहे. आता मला नाव ठेवत असतील, तुम्ही मराठा कुटुंबातून जन्माला आलात, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो ठेवलात, तुम्ही मराठा कुटुंबातून जन्माला आलात, तुम्ही संविधानाचा फोटो ठेवलात. मी माझ्या मिसेसला एकदा प्रश्न केला गमतीनं की आपल्याला असं म्हणल्यानंतर चालेल का, कुणी जर तुला प्रश्न विचारला तर काय म्हणशील तू, तुला जर प्रश्न कुणी विचारला तर तू काय म्हणशील. माझ्या मिसेसला प्रश्न विचारला, माझ्या मिसेसने फार छान समर्पक उत्तर दिलं. म्हणे मी त्याला एकच बोलेल, मला प्रश्न विचारणाऱ्याला फक्त एक प्रश्न विचारेल, मी आज प्राध्यापिका म्हणून समाजामध्ये वावरतीये आणि या प्राध्यापक म्हणून काम करत असताना जर मला सर्वात मोलाचा भाग जर कुणाचा असेल, यामध्ये पाठीमागं हात जर कुणाचा असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा हात आहे. मग त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा फोटो लावण्यामध्ये काहीच गैर नाही. अभिमानानं मी फोटो लावायला सांगेन तुम्हाला, आणि माझी तुम्हाला पूर्णतः पाठिंबा आहे, पूर्णतः साथ आहे. तुम्ही बिनधास्त लावा, मी तुमच्या पाठीशी. आणि मी तिथंच जिंकलो. नक्कीच सर, आपण दिलेल्या उत्तरामुळे महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील बहुजन बांधवांना एक प्रेरणा मिळणार आहे. खऱ्या अर्थानं ही परिवर्तनवादी जी वाटचाल आहे तुम्हाला सुद्धा प्रेरणादायी ठरणार आहे. मी प्राध्यापिका हिरा घोगरे मॅडम यांच्याकडे सुद्धा जाणार आहे. मॅडम, ज्यावेळेस सरांना मी प्रश्न विचारतो की हे सगळं श्रेय कोणाला आहे किंवा हे कसं सुचलं, आणि हे सगळं तुम्ही ऐकत आहे, परंतु एक महिला म्हटल्यानंतर आणि त्यातल्या त्यात मराठा समाजातून येता तुम्ही, मग ज्यावेळेस तुमच्याकडे तुमच्या सोबत असणाऱ्या महिला असतील, इतर विविध कार्यक्रम असतील, मराठा समाज असेल किंवा इतर हिंदू धर्मातील कोणतेही, मग त्यावेळेस तुमच्याकडे वेगळ्या दृष्टीने सुद्धा बघितलं जाते की हे लोक असं करतात, आपण ज्याला मान्य करतो देवी देवतेला, आणि तुम्ही ते सगळं नाकारलंय. काय नेमका संदेश द्यायचा आहे तुम्हाला? मला असा संदेश द्यायचा आहे, आपण म्हणतो जे आज मी आहे ते देवामुळं आहे, ह्याच्यामुळं आहे, पण मला असं म्हणायचं की जे आपण आज आहोत ते आपल्या स्वकर्तृत्वावर आहोत, आणि जे आपलं कर्तृत्व आहे ते केवळ आपलं म्हणजे आपल्यालाच नाही, आपण जन्माला आलो. खूप अगोदरच्या पिढीचा काळ आहे तो. महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी सावित्रीमाईंना शिकवलं, पुढाकार दिला, त्या पहिल्या शिक्षिका आहेत. आज आपल्या समस्त, मी असं म्हणते की महिला वर्गाला सावित्रीबाईंचा विसर पडलेला आहे. आमचं बोलणं झालं होतं, आम्ही पाठीमागं बोललोही होतो. ज्या व्यक्तिमत्वाची आज नितांत गरज आहे, जिजाऊ आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, रमाबाई आंबेडकर आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, आपण कुठेतरी त्यांना विसरत चाललोय. आणि एक ज्या पद्धतीनं आपण समाजाला काहीतरी दाखवतो, बघितल्यानंतर आज आपण घडीघडीला बघतो, प्रत्येक शहरामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजीराजांचा आपण पुतळा बघतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बघतो, परत महात्मा फुलेंचा बघतो, आणि पुढे निघून जातो. पण त्यांचं कर्तृत्व आपण विसरलोय. पुतळे का लावले जातात? का तर त्यांचा आदर्श समाजानं घ्यावा, त्यांचं कार्य काय थोडं तरी तुम्हाला कुठेतरी आठवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीसाठी किती त्याग केलेला आहे. माझे जाऊनी त्यांचे शहाजीराजे होते एकीकडे, माझे जाऊ राहिले एकीकडे, पण त्यांनी आपल्या स्वराज्यासाठी किती मोठा अनमोल असा त्याग केलेला आहे. त्यांचा त्याग कुठेतरी आपल्याला लक्षात आली पाहिजे, त्यांची प्रेरणा आपण घेतली पाहिजे. म्हणून मला असं वाटते, आणि जवळजवळ आमचे विचार असल्यामुळं त्यांना, माझ्या मिस्टरांना भरपूर साथ आहे. ते आम्ही असं म्हटलं की आपल्याला असं असं करायचं. मी म्हटलं हो, काहीच वावगं नाही आहे त्याच्यात. समाजाचं काय असंही नाव ठेवतात, तसंही नाव ठेवतात. आपण काय म्हणतो, लग्न खूप छान केलं, जातो छानपैकी जेवण करतो, काहीतरी दोष काढण्याचा प्रयत्न करतो, जेवण करतो छान करतो, अरे वा चांगलं केलं, मीठच कमी होतो एखाद्या भाजीला, हे कुणाच्या तरी तोंडातून निघतंच. लोक नाव ठेवणारे असतात, चांगलेही ठेवतात, वाईटही ठेवतात. आपल्याला काय घ्यायचंय किंवा आपल्याला समाजाला काय द्यायचं हे मला महत्त्वाचं वाटतं, आणि मी माझ्या नवऱ्याला साथ दिली आणि देणं. महत्त्वाचा प्रश्न आहे. जसं महात्मा फुलेंची सावित्रीबाई, जिनं बहुजनांसाठी कार्य केलं, परंतु त्या सावित्रीवरती
पडदा आणून वटसावित्रीला समोर आणलं जाते, त्या संदर्भात काय संदेश 2 शब्दामध्ये? मी असं सांगू इच्छिते, म्हणजे सावित्रीबाई फुले आणि वटपौर्णिमा करणारी जी सावित्री आहे, जी वडाच्या झाडावर तिचा नवरा गेला पडला, मग तिनं यमाच्या मागे लागून आपल्या नवऱ्याचे प्राण वाचवून आणले. आपण बघायला तर हे सगळं नव्हतंच, पण जे सावित्रीबाईंनी आपल्यासाठी केलंय, आज ती वेळ कुणावर येऊ नये, पण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी जे केले, स्त्री स्वतःच्या पायावरती सक्षम आज उभी आहे. तिच्या नवऱ्याला जर कुठली आडी अडचण आली, तीच कर्तृत्व कमवू शकते. आज त्यावेळचा काळ आपण देवाधर्माचा धावा केला, तिने वाचून घेतलं, त्याला कुठेतरी थोडीशी इजा झाली असेल आणि तो वाचला असेल. ती दंतकथा आहे का काय आपण बघायला नव्हतो, पण आज ज्यावेळेस स्त्री स्वतःच्या पायावर उभी आहे, कुटुंबाला ती एक आधार आहे, नवऱ्याच्या आडी अडचणी ती त्याच्या मागे उभी आहे. एक प्रकारे प्रत्येक कुटुंबातली स्त्री ही त्या कुटुंबातला प्राणच आहे. मग तिला गरज कशी भासते आणि ती त्याला किती साथ देते हे प्रत्येक स्त्रीनं ओळखलं पाहिजे. आणि मला असं म्हणायचे, मी जवळपास आता 2 वर्ष झाले, मला जॉब असल्यामुळं म्हणा किंवा मग आता थोडीशी आपली वैचारिक पात्रता बदलल्यामुळं मी वडाला फेऱ्या घातलेल्या नाही, गेल्या वर्षीही घातले नाही. कोण बघितले 7 जन्म, हाच जन्म खरा. म्हणून मी म्हणते, मी असं म्हणत नाही की वडाला फेऱ्या घालू नका, पण तुमची थोडी ती वैचारिक पात्रता आहे ती बदला. वडाला फेऱ्याला घातल्याने आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढणार आहे का? 7 जन्म हाच नवरा भेटणार आहे का? आपल्याला माहित नाही कुठला जन्म आणि मागं कुठले होते आपल्याला आठवते काहीच नाही. पुनर्जन्म ही तर प्रथाच नाहीये. मग मला असं म्हणायचंय, थोडी तुमची वैचारिक पात्रता बदलण्यात शिका, सक्षम व्हा, संघटित व्हा आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य, धन संपत्ती सांभाळा. या दाम्पत्याच्या, घोगरे दाम्पत्याच्या या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये जरूर आम्हाला कळवा. खऱ्या अर्थानं तुम्ही जे हे रोपटं लावताय आज विचारांचं, प्रवाहाविरुद्ध प्रवास करण्याचं, या तुमच्या संकल्पाला पूर्णत्व प्राप्त हो. आवाज बहुजनांचा न्यूज परिवाराकडून तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी मला मराठा सेवा संघाचे जे पदाधिकारी आहेत, गेलेत का सर? गोविंद शेळके सर, सर माझ्या शब्दात मी यांचा उल्लेख केलेला आहे की या माणसांना खरंच आपण कोणत्या ह्याच्याने बघावं, तर हे बियाचे कणसं आहेत, जे आपण म्हणतो ना विचार नसलेली बियाची कणसं. तुम्ही म्हणता की बिलकुल 100%. आणि हा विचार आज तुम्ही पेरलात. आवाज बहुजनांचा न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला उद्या संपूर्ण महाराष्ट्र पाहणार आहे. खऱ्या अर्थाने इथली माहिती महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी तुमच्या माध्यमातून मला निरोप मिळाला. खरं सरांनी मला पत्रिका देऊन आमंत्रित केलं होतं, परंतु ज्यावेळेस तुमचा फोन आला की 100% आता इथं त्याच याच्यावरती मी आलेलो आहे. तुमच्या भाषेमध्ये काय सांगाल शब्दामध्ये, की हा जो विचार आहे एकीकडे स्वीकारणारे लोक आहेत आणि ह्याला थोडेफार नाकारणारे हे लोक आहेत, काय सांगाल त्यासाठी? तुम्ही एक ताईला प्रश्न विचारला होता. होय, बोला. ती सावित्री, सत्यवानाची सावित्री आणि ही सावित्री, ताईने समर्पक उत्तर दिलेलं आहे. बिलकुल. ह्याच्या पुढे जाऊन मी सांगितलं की त्या सत्यवानाच्या सावित्रीला मानणाऱ्या बाया थोराताकडे गेल्या, खराताकडे गेल्या, नाशिकला गेल्या. आणि या सावित्रीबाई फुलेला मानणाऱ्या बाया प्राध्यापिका झाल्या, डॉक्टर झाल्या, शिकल्या, सवडल्या आणि तुमच्या आमच्या सगळ्या झाल्या. त्यावेळेस जर सावित्रीबाईंना अंगावर शेण झालं नसतं तर आज ह्या बाया डॉक्टर प्राध्यापिका झाल्या नसत्या. हे खरं महत्त्व आहेत. म्हणून ह्या जे उपकार आहेत ते फुले शाहू आंबेडकर, सावित्री महापुरुष आहेत. या सगळ्या महापुरुषाचा विचार आहे, हे विचार घेऊन चालतात म्हणून इतकं प्रगती केलेले आहेत. आणि जे लोक त्या कर्मकांड करतात ते अजून रस्ता तळात ते चालले ते, हा त्याचा फरक आहे. आणि या निमित्तानं कसं माहिती आहे का, कोणीतरी गो बॅक टू सोसायटी, शिकलेल्या लोकांनी पुढे जाऊन आपल्या समाजाला दिशा दिली पाहिजे सर. बऱ्याच वेळेस काय होतं का, मी का करू, मला काय त्याचे लोक वागतात आणि त्याच्यामुळं काय होतं का समाज मागं जातो. ही प्रवाहाच्या विरोधात जाऊन गोविंदरावांनी केलेलं. आणि गोविंदरावांचं मला कौतुक याच्यासाठी वाटतं, त्यांनी त्यांच्या गावाकडे सुद्धा त्यांनी काय केलं होतं, घर बांधलं सर. आणि ही त्यांची विधवा आजी आहे सर, हे 100 क्रॉस केलेली आहे. हां, आणि एखाद्या पवित्र कार्यामध्ये काय समजलं आपले की सद्वाबाई लागते आपल्याला पूजा अर्चा करण्यासाठी, सौभाग्यवती पाहिजे असते. हां, आणि यांचा क्रांतिकारक विचार आहे की त्यांनी विधवा आजीच्या हस्ते वास्तुपूजन त्यांनी केलेलं आहे. हे खरी चपराक आहे सर. या मनवादी लोकांनी त्याने चपराक मारलेले आहे. आणि दुसरी जे तुला जेव्हा घर बांधलं त्याने तेव्हा त्यांनी अशाच केलेलं आहे की महिलाच्या हस्ते पूजनच केलं जात नाही, तिला विटाळ येतो म्हणून ती अपवित्र असते वगैरे असं कारण केलं जातं.
या सगळ्या गोष्टीला त्यांनी मात देऊन बहिणीच्या आणि छोट्या मुलीच्या हस्ते आणि आजीच्या हस्ते त्यांनी पूजन केलेलं आहे. म्हणून काय हे समाजामध्ये हे टिमटिमते दिवे आहेत सर. गोविंदरावसारखे लोक काय आहेत समाजात दिवे आहेत आणि या दिव्याची संख्या वाढणं आपल्या गरजेची आहे सर. म्हणून या तुमच्या माध्यमातून हे केलं तर काय होलं, लोकांच्या मनातलं भय निघून जायचं. कारण डोक्यामध्ये भय आहे, देवा ब्राह्मणाशिवाय वास्तू होऊच कशी शकते, झाला का? आणि वास्तू झाली, गोविंदराव सांगताय हो त्याच्याशिवाय वास्तू होऊ शकते आणि आम्ही केली आहे, त्याच्याशी सांगण्यासाठी त्यांनी आधी पायंडा पाडलेला आहे. त्याच्यामुळे मला गोविंदरावचं आणि कपलचं मला त्याच आम्ही केलेल्या वास्तूमध्येच आज माझी 100 वर्षाची आजी हसू शकते. हा त्याच वास्तूमध्ये माझे आई नसलेले बायको नसलेले पुरुष म्हणजे माझे वडील, माझी आई गेलेली आहे, माझे वडील सुद्धा हसू शकतात. माझा भाऊ या ठिकाणी माझ्यासोबत आज राहू शकतो, माझे चुलते राहू शकतात, माझ्या चुलत्या राहू शकतात, चुलत भाऊ राहू शकतात, चुलत बहिणी येऊ शकतात. त्यासारखं मोठं आणि महत्वाक्य आहे तरी कोणतं. ज्या कोरोनाच्या काळामध्ये मृत्यूच्या खाईत ढकललं गेलं होतं त्यावेळेस देव कोणता नाही वाचवायला आला, त्यावेळेस कोणत्या ब्राह्मणाने चांगल्या पद्धतीनं सांगितलं गेलं नाही, त्यावेळेस कुठला देव आला होता, कोणता देव होता. पोलीस देव वाटायचे आपल्याला, डॉक्टर देव वाटायचे. त्यावेळेस हे शिक्षण घेतलेले संपूर्ण माणसं विद्वान वाटायचे, ते देवरूपी वाटवायचे. पण देव कुठं होते, देव कुठं होते? देवाचे मंदिरं टाळे ठोकले होते आणि सताड उघडे 24 तास दवाखाने होते. माणसाला तिथं टाकायला जागा नव्हता, घेण्यासाठी ऑक्सिजनसुद्धा पुरेसा कमी पडत होता. त्यावेळेस देव कुठं गेला होता? देवाची संकल्पना चांगल्या पद्धतीनं घेणं काहीच गैर नाही, बिनधास्त घ्या. पण श्रद्धेला अंधश्रद्धेचं रूप देऊन तुम्ही त्या माणसाच्या डोक्यामध्ये भय घालता आणि हवं ते कार्य त्याच्याकडून करून घेता, हवं ते द्रव्य त्याच्याकडून प्राप्त करून घेता त्या भयापोटी. हे दुर्भाग्य कदापि आम्ही सहन करणार नाही, आम्ही ते करूही इच्छित नाही. आम्ही श्रद्धा आणि अंधश्रद्धा श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोहोतला फरक आम्हाला कळतो. म्हणून आम्ही आमच्या पद्धतीनं ही गृहप्रवेश केलेला आहे. आम्ही वास्तुशांती अजिबात करणार नाही आणि केलेली सुद्धा नाही. गोविंदरावने ते समर्पक उत्तर दिलेलंच आहे. त्याच्यामध्ये मी भर करून सांगतो की आपण काय करतो माहिती आहे का, पुण्याच्या देवाला जातो, बालाजीला जातो आणि बामणा जीव घालतो. बालाजीला जायचं आणि बामणा जीव घालायचं. त्याच्यापेक्षा गोरगरीबी जीव घाला ना, तेच का जीव घालता तुम्ही कळाला? भुकेलेला द्या ना तुम्ही अन्न, त्यांचा अभंगच होता, भुकेलेला अन्न मेंढ्याला पण देणं. कशासाठी करायचं? दुसरी गोष्ट, वास्तू काय म्हणतात त्याला, वास्तू प्रवेश आणि वास्तुपूजन. हां, वास्तुशांती ही वास्तू अशांत असते. कशामुळं? इथं शूद्र लोक आलेले असतात, हे सगळे लोक वास्तू अशांत आहेत आणि राहण्यासाठी वास्तू अपवित्र असते. आणि मग या अशा वास्तूला पवित्र कसं करायचं? ब्राह्मणाचे तर पाय लागले पाहिजे आणि ब्राह्मणाचे पाय लागले की आमची वास्तू पवित्र होते. म्हणजे ब्राह्मणाच्या पाय लागण्यात आम्ही जर पवित्र होत असू तर म्हणजे आम्ही स्वतःला अपवित्र समजतो आणि त्याचे पाय लागले की आम्ही पवित्र होतो. ही धारणा आम्ही जाणीवपूर्वक नाकारलेली आहे. म्हणून आम्ही आमच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये ब्राह्मणाला घेत नाही. म्हणूनच गोविंदरावचं कौतुक याच्यासाठी की या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी इथं ब्राह्मणाला बोलवून होम हवन शांतीमध्ये करून प्रकार त्यांनी टाळलेला आहे. कारण त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही स्वतःला पवित्र होणं समजणं ही धारणा नाकारलेली आहे. त्याच्यासाठी वास्तुपूजनासाठी आमच्या पूजेला कुठला ब्राह्मण राहत नाही. आम्हाला गौंडी चालतो, मिस्त्री चालतो, सुतारकाम करणारा चालतो. त्याच्या हस्ते हो अभिमान वाटतो मला. प्राध्यापक नारायण कांबळे म्हणायचे दामोदरमध्ये गरज आहे सर. त्यांनी तर वास्तुपूजन तर ते नाही, ते बौद्धिस्ट आहेत. त्यांनी घरावर नावं टाकले सर. कुणाचे नावं टाकले सर? त्यांनी ते घराचं मिस्त्री काम करण्याचं नाव टाकलं, गवंड्याचं नाव टाकलं, स्लॅब टाकण्याचं नाव टाकलं. करून सर आपण जसं अर्पण करतो दगडात शिला, तसं त्यांच्या घरावर त्यांनी नाव टाकलं. या मिस्त्रीचे नाव टाकून नार्ज केलेलं आहे. म्हणजे त्यांचे कष्ट लागले. मिस्त्री आल्यानंतर त्यांना राहण्यासाठी सेपरेट रूम आहे आज त्यांच्या इथं. हे खऱ्या अर्थानं वास्तुपूजन. म्हणजे तुम्हाला पूजनच करायचं असेल ना, आम्ही सुद्धा तेच घेतलंय. सासरवाडीनं आज आहेर मला आणलेला होता. आहेर मी सुद्धा नाकारला. मी नाकारला, पण माझ्या घराचं घरकाम करणारे जे गवंडी समाजाचे होते त्यांना दुकानात घेतलं. तुमच्या नावाचे कपडे तुम्हाला जसे घ्यायचे तसे घ्या, मी बाहेर थांबतोय. त्यांना बिल दिलं, त्यांनी कपडे घेतले, त्यांना कपडे नवे. खऱ्या अर्थानं हा विचार फक्त 4 भिंतीतला नाही तर प्रत्येक बहुजन बांधवापर्यंत पोहोचला पाहिजे, हाच आमचा उद्देश आहे. परिवर्तनवादी विचारांना तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्ही सुद्धा नक्कीच कळवा. मित्रांनो, आम्ही का सांगतोय, हा प्रयत्न का करतोय? खऱ्या अर्थानं
घोगरे परिवाराने सुरुवात केलेली आहे, तर मग आपण त्याला का दुजोरा देऊ नये? जे आपल्या हिताचं आहे ते आपण स्वीकारलंच पाहिजे. म्हणून ही जी आम्ही बातमी कव्हर करत आहोत, तुम्हाला जर आवडली तर तुमच्या नातेवाईकांपर्यंत, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत जरूर पोहोचवा. आणि अशाच प्रकारचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.